अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 23 एप्रिल 2026 वार गुरुवार. ह्या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. मराठी नवीन वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत योग. अत्यंत पवित्र दिवस, अतिशय महत्वाचा दिवस. आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करायची. ती कुठली तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा आपण त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात. आता हा संपूर्ण नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र हा नक्षत्रांचा राजा मानला गेला. सगळ्यात मोठं आणि महत्वाचं नक्षत्र आहे. आणि जेव्हा हे गुरुवारी येतं तर अर्थात तो गुरुपुष्यामृत असा सुवर्ण योग तयार होतो. आपण दरवर्षी फुलवातींची सेवा करत असतो, तर सालापातप्रमाणे यंदा सुद्धा आपल्याला त्या फुलवातींची सेवा करायची आहे. आता सगळ्यात आधी सेवा काय आहे सगळ्यांना माहिती आहे, पण ह्या सेवेचे अत्यंत सुंदर अनुभव आलेले आहेत. वैयक्तिक मी घेतलेला आहे. बऱ्याच महिलांनी ह्या सेवा नेहमी करत असतात. ज्यांना ह्या वर्षी म्हणजे ह्या महिन्यात करणं शक्य होत नाही, धोंड्याच्या महिन्यात सुद्धा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे, तुम्ही तेव्हा सेवा करू शकता. पण आता ज्यांना आत्ता करणं शक्य होतं त्यांनी आवर्जून आत्ता सेवा करायची. सेवा काय आहे सगळ्यात आधी आपण बघूया. सेवा का बरं करायची? कारण लोकांना हा प्रश्न असतो की ताई ही सेवा करून काय मिळतं. तर 12 फुलवातींची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. आता लक्ष्मी प्राप्ती म्हणजे पैसा का? तर 8 प्रकारच्या लक्ष्मी असतात. तर आपल्या घरात सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य, भरभराट, धनवृद्धी म्हणजे धनधान्याची कधी कमतरता भासू नये. आपल्याला आपले जे मुलं बाळ आहेत ते सुखरूप राहावे, घरातलं वातावरण चांगलं असावं आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर व्हावी. जो काही तुम्ही पगार तुमच्या घरात येतो तो स्थिर असावा, त्याच्यात वाढ व्हावी, पण तो स्थिर असावा. याचं कारण तुम्हाला सांगते. नेहमी म्हणत असते की एक वेळेस असं होतं की भरपूर काही होतं त्याचं आणि बघ आता काय दिवस आले, आपणच असं कधी कधी म्हणतो. तर ते दिवस आपल्यावर नको यावा म्हणून माता लक्ष्मी समोर, परमेश्वरासमोर किंबहुना सगळ्यांसमोर नेहमी झुकून राहायचं असतं. माता लक्ष्मी समोर जो माज करतो त्याचं काहीही खरं नाही. लक्ष्मी खूप चंचल आहे, ती आज आहे तर उद्या नाही, म्हणून परमेश्वरासमोर नेहमी झुकून राहायचं असतं. आता दुसरं, सेवा कोणी करू शकतो? तर सेवा कोणीही करू शकतो. अर्थात मासिक धर्माचा ताई 4था दिवस आहे, सेवा करू का? तर बघा आपल्याकडे 4 दिवस मासिक धर्माचे पाळले जातात. काही ठिकाणी असं आहे की 4थ्या दिवशी डबल आंघोळ करून पूजा केली जाते. पण जर तुमचा जो त्रास आहे तो कमी नाही होत तर 4 वेळा जरी आंघोळ केली तरी त्या सेवेला काही महत्व आहे का? 4 दिवस पाळायचे असतात. 5व्या दिवसापासून तुम्ही सेवा करू शकता. मग अशा वेळेस जर तुम्हाला मासिक धर्माचा पहिला, दुसरा, तिसरा दिवस असेल तर तुम्ही कोणाकडनं तरी 2-3 दिवस सेवा करून घ्या. आता पुष्य नक्षत्र कधी लागतोय? तर तो गुरुवारी रात्री 8:56 लागतो आहे. 56 की 57 मिनिटांनी लागते. थोडक्यात काय, ही जी सेवा आहे ही पुष्य नक्षत्राच्याच काळापर्यंत म्हणजे काळामध्ये करायची असते. पहिल्या दिवशी आधी सांगते, गुरुवारी ही सेवा तुम्हाला थोडक्यात रात्री 9 नंतर तुम्ही सूर्योदयापर्यंत तुम्हाला म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही सूर्योदयापर्यंत कधीही करू शकता. थोडक्यात काय, 9ला करा, 9, 9:30, 10, 11, 12, 1 पर्यंत तुम्ही पहिल्या दिवशी सेवा करायची आहे. पहिल्या दिवशी ही सेवा पुष्य नक्षत्राच्याच काळावर करायची असते. सकाळी करू का अशा कमेंट्स करू नका, कारण पुष्य नक्षत्र हे संध्याकाळी अगदी रात्री म्हणू शकतो आपण, कारण ते 9च्या दरम्यान सुरू होतं. म्हणून तुम्ही 9 नंतर ही सेवा करायची आहे. आता सगळ्यात महत्वाचं, सेवा काय करायची? सेवा कोणीही करू शकतो. मासिक धर्म असेल तर कोणाकडनं तरी करून घ्या. सुतक पिटाळ असेल तर ती सेवा करता येणार नाही, नेक्स्ट मंथला करता येईल. त्याच्या आधी ही सेवा करत असताना याच्यात खाडा नाही चालत, खंडन नाही पडत. हो, मासिक धर्माचे 4 दिवस आल्यावर तेवढं खंडन चालतंच, कारण महिनाभर ही सेवा चालते. तर लगेच काही आपल्याला काही मासिक धर्म येत नाही असं होत नाही. प्रेग्नेंट महिला सुद्धा ही सेवा करू शकतात. पण तुम्हाला जर गावाला जायचं असेल, आता समजा मला माझ्या माहेरी जायचं आहे तर माहेरी सेवा करता येणार नाही. ही तुमच्या घरात सेवा आहे, तुमच्या घरातच तुम्ही करू शकता. किंबहुना तुम्हाला तुमच्या मूळ गावी जायचं आहे, काही कामानिमित्त जर तुम्ही दुसऱ्या गावाला आहात आणि तुम्हाला तुमच्या मूळ गावी जायचं आहे तर तिथे जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता. पण मग माहेरी चाललोय तर माहेरी वगैरे ही सेवा तुम्हाला करता येणार नाही. आता समजा 1-2 दिवस तुम्ही चालले आहे, देवाला चालले तुम्ही, समजा आपल्याला कुलदेवता सुट्ट्या लागल्या तर कुलदेवीला, कुळदेवाला आपण जात असतो, तो एखादा दिवस स्किप झाला तरी चालेल. कारण का, तर तुम्हाला सांगते, तुम्ही हे कार्य जी काही करत आहात
तर हे तुम्ही देवासाठीच करत आहात. आणि अर्थात तुम्ही आता समजा मला माहूरला जायचं आहे, तर मग माहूरला जाण्याच्या आधी तर मग मी सकाळी पहाटे उठून ती सेवा करेल, किंबहुना दुसऱ्या दिवशी घरी आल्यावरती सेवा करेल. असं 1-2 दिवस इकडे तिकडे मॅनेज करू शकता. ह्या शक्यतो ह्या सेवेचा एक वेळ असावा. पहिल्या दिवशी पुष्य नक्षत्रावर मी सेवा करणार, म्हणजे मी गुरुवारी रात्री ही सेवा करणार. दुसऱ्या दिवशी एक वेळ ठेवणार मी, मग ती सकाळची असो किंवा संध्याकाळची असो किंवा दुपारची असो. शक्यतो आहे ना, लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा ह्या संध्याकाळी करायच्या असतात. बट स्टील काही कारणांमुळे ज्यांना शक्य होत नाहीये किंवा ज्यांना कुठेतरी काम आहे, सकाळी करणं शक्य होतं त्यांनी सकाळी करावं, ज्यांना संध्याकाळी करणं शक्य होतं त्यांनी संध्याकाळी करावं, पण एक वेळ असावी. तसंच तुम्हाला सांगते, जर तुम्हाला आज मला देवाला जायचं आहे, आज मला माहूरला जायचं आहे, तर मी सकाळी पहाटे उठून ही सेवा करेल आणि उद्या दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर मी ती सेवा करेल. थोडक्यात काय, 1-2 दिवस टाईम इकडे तिकडे झाला तरी चालतो. आणि मला माझ्या देवीला जायचं आहे, एक अख्खा दिवस मला जायचं आहे, मला सेवा करायला जमणार नाही, मग अशा वेळेस काय करू शकता, तर तुमच्या घरात जर कोणीतरी सेवा करणार असेल तर एक दिवस त्यांना सेवा करायला सांगा, नाही तर एक दिवस ती स्किप झाली तरी चालेल. कारण तुम्ही देवाला चाललाय, कुठेतरी फिरायला चाललो आहे तर नाही, मग ती सेवा स्किप नका करू, ती कोणाला तरी करायला सांगा. आणि शक्यतो ही सेवा जर तुम्ही करत आहात तर तुम्हीच करा. एवढंच की मासिक धर्म आला आहे पहिल्या दिवशी, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी जर तुम्हाला गुरुवारी मासिक धर्म असेल, दुसरा, तिसरा, चौथा, तर ते 3-4 दिवस घरातल्या कोणाला तरी करायला लावा, नंतर तुम्हाला करायचे आहे. का सांगते, कारण अशा प्रश्न येतात. तुम्ही म्हणाल सेवा राहिली बाजूला, हिचं बाकीचं चाललंय, पण ते बाकीच्याच टॉपिकवर खूप जास्त प्रश्न होतात आणि कधी कधी उत्तर द्यायला जमत नाही. ठीक आहे, नियम अटी तुम्ही ही सेवा करत असाल, ही जर सेवा करत असाल तर तुम्हाला मांसाहार बंद करायचा आहे, ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं, बाकी कुठलेच नियम नाही. शक्यतो परांना खाऊ नका, बाहेरचं काही खाऊ नका. ठीक आहे, आता सेवा काय करायची. गुरुवार असल्यामुळे पहिल्या दिवशी तुम्हाला एक वात घ्यायची आहे. आता ही सेवा अशी आहे की चांदीची निरंजन असावी, असेल तर घ्या, नाहीतर पंथी असते ना, पंथी सुद्धा चालते. आता पंथी का सांगते आहे, कारण भरपूर सेवा होता, 12 दिवस 12 वाती होता, मग नंतर एक म्हणजे चढता क्रम उतरता क्रम, म्हणजे जो आपण शाळेत शिकलेलो आहोत. 12 दिवस 12 वाती होता, मग नंतर एक वात आपली कमी होत जाते, ते सांगते मी तुम्हाला. आधी एवढ्याशा निरंजनामध्ये, आता मी सुद्धा चांदीची वापरते, तर ते खूप ऍडजस्टमेंट करावी लागते. मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही पंथी घ्या, चांदीची घ्या, पितळी घ्या, तांब्याची घ्या, कुठलीही निरंजन तुमच्या घरात असेल ती तुम्हाला घ्यायची आहे, किंबहुना तुम्ही मातीची घेतली तरी हरकत नाही. आता काय करायचं, ह्या सगळ्या ज्या वाती ना, ह्या मस्त तुपात भिजत घालून ठेवायच्या. कारण ही 24 दिवसाची सेवा आहे, 24 दिवस. आता मी तुम्हाला सांगते, आज गुरुवार आहे, 23 तारीख आहे, रात्री 9 वाजता मी एक वात म्हणजे ते, आणि निरंजन तीच घ्यायची, ती जी निरंजन किंवा पंथी आहे तीच तुम्हाला घ्यायची आहे. आणि पंथी तर काही धुवायची गरजच पडत नाही, निरंजन धुतली तरी चालते या 24 दिवसाच्या कालावधीमध्ये, कारण खूप काळी पडते, तुम्ही धुवून वापरू शकता. आता पहिला दिवस आहे, तर माझ्या घरातली एक निरंजन आहे, त्याच्यावर मी ही फुलवात ठेवली. तुपाची वात करायची, तुपाची वात शुद्ध गायचं तूप असावं, किंबहुना घरातलं कुठलंही तूप चालतं. सगळ्यात आधी तेलाच्या वाती करायची नाही, फुलवातीची सेवा आहे मैत्रिणींनो. तर फुलवातच घ्यायची, जी अगदी 15-20 रुपयाला भरपूर असा बंडल येतो, की 6-7 महिने तरी घोर नाहीये. जर तुम्ही आपण सेवा करतो तर ती रोज थोडी थोडी कमी होऊन जाते. तर फुलवातीची सेवा आहे, तर फुलवातच घ्या. तूप सांगितलं आहे तर तूपच टाका. तूप का, तर अर्थात ते माता लक्ष्मीला प्रिय आहे. घरातलं तूप, जे आपण घरातलं साठवणीचं तूप करतो तेही चालेल, किंबहुना घरातलं किंवा गाईचं तूप तुम्ही घरात करत नसाल असाल, अगदी छोटासा जरी डबा आणला, काय असेल त्याची ती किंमत, एवढा जरी डबा आणला तरी तुमचं ते 24 दिवस आरामशीर चालेल. म्हणून तेलाची करू का नाही, तुपाची सेवा करायची आहे. सेवेचे काही नियम आहे, जसं आपण गुरुचरित्र पारायण केल्यावर काही नियम असतात जे पाळायचे असतात, किंवा दक्षिणा वगैरे द्यायची असतात. लोक म्हणतात की दक्षिणा दिलीच पाहिजे किंवा ब्राह्मणांना जेवण घातलं पाहिजे, पण आपल्याकडे नाही, तर आपण ते स्किप करत असतो, किंवा ते आपण केंद्रात, मठात, मंदिरात किंवा गरीबाला दानधर्म करत असतो. मग काही ना काही मार्ग करत असतो ना, तर हे त्याच पद्धतीने आहे की आपल्याला तुपाच्या वाती लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे तूप लागणार आहे. आणि काही नाही, आपण खूप खर्च करत असतो, तर थोडासा तुपाला खर्च केला तर काही बिघडत नाही. तर पहिल्या दिवशी एक वात मी अशी पेटवणार. ही वात पेटवली की माझ्या सेवेला मी सुरुवात करणार. जी निरंजन आहे त्याला आपण हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करावी. पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करा की मी माझ्या आर्थिक स्थैर्यासाठी ही सेवा करताय. तुम्ही संकल्प केला तरी हरकत नाही. नंतर पहिलं म्हणजे गुरुवारी तुम्ही संकल्प करा, नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. पहिली वात मी पेटवली. ही वात शांत होईपर्यंत कारण तूप लागतं आपल्याला, बऱ्यापैकी तूप लागतं.
ही वात पूर्ण शांत होईपर्यंत त्याच्यावर सेवा करायची आहे. नाही तर वात पेटून दिली झाली माझी सेवा नाही. सेवा महत्वाची आहे. मूळ जो अंग आहे ती आपली सेवा आहे, तर ती सेवाच आपल्याला करायची. आता सेवा काय करायची सांगते. तुम्हाला एक वेळा श्री सूक्तम फलश्रुती सहित, एक वेळा श्री सूक्तम, एक वेळा पुरुष सूक्तम, बघा एक वेळा श्री सूक्तम, एक वेळा श्री सूक्तम, एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम, एक वेळा श्री सूक्तम, एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणा विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, 16 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. 16 वेळा कुबेर मंत्र, ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम श्रीम श्री वित्तेश्वराय नमः. 16 वेळा नवार्णव मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विचय. आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे. गुरूंच्या सेवेशिवाय कुठल्याही सेवेला फलित जात नाही. आता एक माळ ती, बाकीचे सगळे मंत्र 16 वेळा तुम्हाला म्हणायचे आहे. अजिबात मोठी सेवा नाही आहे, मी तुम्हाला खरं सांगते. अगदी म्हणजे आता प्रत्येकाच्या त्या स्पीडवर आहे, पण तरी पण सांगते 8 ते 9 मिनिटात तुमची सेवा आरामशीर होईल. 8 ते 9 मिनिटात, किंबहुना 1-2 मिनिटं इकडे तिकडे. सेवा कळाली तुम्हाला? आता मी तुम्हाला सांगते ते कसं करायचं. पहिल्या दिवशी, आज गुरुवार आहे, मी एक वात पेटवली. वात शांत होणार तोपर्यंत माझी सेवा घडणार. सेवा झाली की महाराजांना प्रार्थना करायची की आजची सेवा तुमच्या चरणी मी रुजू केली. मग ते जी काही वात आहे ती शांत झाली की त्याचं निर्माल्य, खालचं काळं काळं बघा, कापसाचं काळं काळं उरतं, ते घ्यायचं एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंबहुना एका पिशवीमध्ये भरून ठेवायचं. हे संपूर्ण होईपर्यंत लगेच फेकून द्यायची घाई करायची नाही. आधीच सांगते, पहिल्या दिवशी एक वात केल्यावर जेवढी सेवा सांगितली तेवढी करणार. दिवा शांत झाला की ती काजळी, ज्याला आपण म्हणतो ती काजळी, काढून घ्यायची, एका डब्यामध्ये वाटीमध्ये ठेवून द्यायची. ठीक आहे. ह्या सगळ्या वाती आपण तुपात भिजून ठेवणार आहे. आज गुरुवार होता, एक वात केली. उद्या शुक्रवार आहे, तर मी काय करणार, 2 वाती घेणार, म्हणजे 2 वाती. ठीक आहे. गुरुवारची 1 वात, शुक्रवारच्या 2 वाती. समजलं? आता शनिवारच्या 3 वाती येणार या पद्धतीने. हँग झाला का? तर बघा, गुरुवारची 1 वात, म्हणजे आज गुरुवार होता, आज मी 1 वात पेटवली. तर उद्या शुक्रवार आहे, मी 2 वाती पेटवणार. ठीक आहे. ही वात पेटवणार, सेम सेवा करणार. सगळ्या सेवा शेवटपर्यंत सेम करायच्या आहे. मग दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता, 2 वाती पेटवल्या, वात शांत झाली की त्याचं निर्माल्य काढलं, म्हणजे जे काही आहे काजळी ते काढलं आणि मी साईडला ठेवली. एका डब्यात मी सगळं जे काही आहे काजळी ती गोळा केली. आता आला शनिवार. शनिवारी काय करणार, मी 3 वाती जाळणार. ठीक आहे. 3 वाती जाळणार. पहिल्या दिवशी 1 वात, दुसऱ्या दिवशी 2 वात, तिसऱ्या दिवशी 3 वात, चौथ्या दिवशी 4 वात, 5व्या दिवशी 5 वात. आता बघा हे वाढत चाललंय ना, म्हणून सांगते मोठी पंक्ती घ्या. 5 वात, 6व्या दिवशी 6 वाती, 7व्या दिवशी 7 वाती. ठीक आहे. असं आपल्याला करायचं आहे. मग या सगळ्या वाती एकत्र करायच्या, छानपैकी तुपात भिजवायच्या आणि 7व्या दिवशी 7 वात, 8व्या दिवशी 8 वात, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11, 12व्या दिवशी 12. हे झालं. 12व्या दिवशी 12 वाती केल्यावर, तर 12व्या दिवशी म्हणजे 10व्या दिवशी 10 वात, 11व्या दिवशी 11वी वात, 12व्या दिवशी 12वी वात झालं. आता 13वा दिवस येतो तेव्हा पण 12वी वात. 12 दिवस लगातार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 सेवेचे जेवढे दिवस तेवढे आपल्या वाती वाढवायच्या. म्हणजेच काय, जो काही चढता क्रम लावला आहे तोच आपल्याला उतरता क्रम सुद्धा घ्यायचा आहे. आता याच्या काळात जर तुम्हाला मासिक धर्म आला, समजा सुरुवातीचे 10 दिवस सेवा झाली, नंतर मासिक धर्म आला, तर ते 4 दिवस थांबायचे. 5व्या दिवशी जी सेवा चालू होती, समजा माझी 10 दिवसाची सेवा कंटिन्यू झाली आहे, मग माझ्या 5व्या दिवशी कुठली सेवा येईल, 11व्या दिवसाची येईल. म्हणजे ती सेवा आपल्याला कंटिन्यू करायची, नव्याने सुरुवात करायची गरज नाही. या पद्धतीने जर तुम्हाला माहेरी जायचं असेल तर ती सेवा करू नका, कारण त्या सेवेला खंडन चालत नाही. एखादा दिवस जर इमर्जन्सी तुम्ही कुठेतरी गेला, देवाला गेलात किंवा काही कामासाठी गेलात, तर तुम्ही करू शकता. पण असं खूप गावाला चाललो आहे आणि माहेरी सेवा करू शकतो का, असं होणार नाही. तर ह्या पद्धतीने तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीची अतिशय उच्च कोटीची तुम्हाला सेवा करायची आहे. या सेवेचे खूप सुंदर अनुभव आलेले आहे. प्रत्येक महिला दरवर्षी ही सेवा करत असते. प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मीने अखंड वास करावा, सुख शांती मिळावी, लेकरा बाळांना सुखाचं ठेवावं, हीच मी माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.